1,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करणारे 2 आरोपी अटक। विशेष पथक गुन्हे शाखेची कामगिरी। विशेष पथकातील पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस अंमलदार सानप व पोलीस अंमलदार बागळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारानुसार 2 इसम बालाजी एजन्सी समोर रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी एमडी विक्रीकरिता येणार असल्याने मिळालेल्या कारवाई करण्याकरिता संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे लेखी आदेशान्वये दिनांक 19 जून 2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे व पथकाने सापळा रचून रविवार कारंजा नाशिक येथे आरोपी नामे धीरज धनराज चांदनानी वय 24 वर्ष, रोहित सुनील अहिरराव वय 27 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 32 ग्रॅम वजनाचा व 1,60,000 रुपये किमतीचा एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला, म्हणून वर नमूद दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस हवालदार देवकिसन गायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक सो पोलीस आयुक्त, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सो यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस हवालदार ताजणे, पोलीस हवालदार गायकर, पोलीस नायक योगेश चव्हाण, पोलीस नायक जगझाप, पोलीस नायक कोल्हे, पोलीस नायक दत्ता चकोर, पोलीस अंमलदार बाळा नांद्रे, पोलीस अंमलदार राऊत, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण, महाराष्ट्र पोलीस अंमलदार भड, सर्व नेमणूक विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर या पथकाने कामगिरी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।